हॅलो स्टुडंट्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण TY BCom साठी ॲप्लिकेबल असणारा सब्जेक्ट आहे टॅक्सेशन. सेमिस्टर 6चा एक टॉपिक बघणार आहोत, इन्कम फ्रॉम सॅलरी. या टॉपिकचा एक्झाममध्ये वेटेज 7 मार्क्स आहे. एक्झाममध्ये एक सेपरेट प्रॉब्लेम तुम्हाला 7 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे. त्याच पद्धतीने टोटल टॅक्सेबल इन्कमचा जो 16 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये पण एक मेजर कंपोनंट इन्कम फ्रॉम सॅलरीचा दिलेला असतो. त्यामुळे 7 प्लस जवळपास 5 to 6 मार्क्स असं 12 मार्क्सचं वेटेज या टॉपिकला आहे. त्याचा प्रॉब्लेम आणि सोल्युशन आपण बघणार आहोत. तुम्ही सर्वांनी एक नोटबुक आणि कॅल्क्युलेटर जवळ ठेवायचा आहे. क्वेश्चन आणि सोल्युशन दोन्ही तुम्ही तुमच्या हाताने नोटबुकमध्ये लिहायचे आणि नंतर व्हिडिओ बघायचा आहे. नोट्स डाउनलोड करून घ्या आणि क्वेश्चन आणि सोल्युशन तुम्ही लिहून घ्या, अदरवाईज तुम्हाला बेनिफिट होणार नाही. प्रॉब्लेम सुरू करू. एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, तो बघू आपण कशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे. ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ठिकाणी मी त्या एक्सप्लेन करत चालेल. मिस्टर समीर नासिक प्रोव्हाइड्स द फॉलोइंग डिटेल्स ऑफ हिज स्ट्रक्चर. कॉम्प्युट हिज सॅलरी फॉर द असेसमेंट इयर 2026-27. तुमचं असेसमेंट इयर कोणतं असणार आहे? 26-27. त्यामुळे टेक्स्टबुक वापरताना याची काळजी घ्या का त्याच्यावरती असेसमेंट इयर 27-28 लिहिलेलं असलं पाहिजे. ठीक. सोल्युशन बघू स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे. तुम्ही वरती टायटल लिहायचं आहे, कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर समीर नासिक फॉर द असेसमेंट इयर 2026-27. म्हणजे फायनान्शियल इयर तुमचं कोणतं झालं? 25-26. पर्टिक्युलर रुपीज. पहिला पॉईंट कवर करू. पहिला पॉईंट दिलेला आहे बेसिक सॅलरी ₹50,000 पर मंथ. बेसिक सॅलरी ₹50,000 पर मंथ इंटू 12 मंथ्स. प्रत्येक वर्षामध्ये 12 महिने असतात. इंटू 12 मंथ. ॲन्सर आलं 6 लाख. पहिला पॉईंट डन. नेक्स्ट बोनस रुपीज 12,000 पर ॲनम. 12,000 पर ॲनम. बोनस किती दिलेला आहे? 12,000 पर ॲनम. डायरेक्ट इयरली दिलेला आहे. चेक करा. बोनस 20,000 पर ॲनम. ठीक. दोन पॉईंट कवर झाले. नेक्स्ट तिसरा पॉईंट, एज्युकेशन अलाउन्स 480 पर मंथ फॉर 2 चिल्ड्रन्स. एज्युकेशन अलाउन्स किती दिलेला आहे? 480 पर मंथ. चेक करा. एज्युकेशन अलाउन्स 480 पर मंथ इंटू 12 मंथ इंटू 2 चिल्ड्रन्स. ॲन्सर आलेला आहे 5760. 5760. पण याच्यामध्ये तुम्हाला एक्झम्पशन दिलं जाईल. काही अलाउन्सेस जे असतात त्याच्यातून एक्झम्पशन मिळतं. लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 10-14. याचा अर्थ सेक्शन 10 सबसेक्शन 14 ते किती दिलेलं आहे चेक करा. एक्झम्पशनचे जे लिमिट्स आहे ते लिमिट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, लर्न करायचे आहे. हे बघा, ह्या नोट्समध्ये सांगितलेलं आहे सगळं. बघा, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स ₹100 पर मंथ पर चाइल्ड, मॅक्सिमम 2 चिल्ड्रन. चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स शिक्षण भत्त्याचा बेनिफिट तुम्हाला किती मिळणार एक्झम्पशनमध्ये? 100 पर मंथ. मॅक्सिमम किती चिल्ड्रन? 2 चिल्ड्रन. 2 पेक्षा जास्त चिल्ड्रन असेल तर लिमिटेशन किती येईल? 2 चिल्ड्रन येईल. ह्या केसमध्ये आपले 2च चाइल्ड आहेत त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे. एक्झम्पशन किती आहे बघा, ₹100 पर मंथ इंटू 12 मंथ मॅक्सिमम 2 चिल्ड्रन्स. ॲन्सर आलेला आहे. एक्झम्पशन किती आलं तुम्हाला? 2400. टॅक्सेबल अमाऊंट किती आली? 5760 मायनस 2400. ॲन्सर तुमचा आलेला आहे 3360. ठीक आहे. अमाऊंट मायनस एक्झम्पशन इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट. ठीक आहे. हे जे सेक्शन इथं लिहिलेलं आहे सेक्शन 10-14 एक्झाममध्ये तुम्ही लिहिलंच पाहिजे असं आवश्यक नाही आहे. नाही लिहिलं तरी चालेल, लिहिलं तरी चालेल. लिहिलं तर चांगलं इम्प्रेशन तुमचं एक्झाममध्ये पडेल. पहिला पॉईंट लक्षात आला का एक्झम्पशनचा? इथं बघा, ह्या ज्या नोट्स आहे यामध्ये सगळे जे अलाउन्सेस आणि एक्झम्पशन आहे हे मी इथं नोट डाऊन केलेले आहे. या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा, मी तुम्हाला ते शेअर करून देईल. ठीक आहे. पहिला पॉईंट तुमचा कव्हर झाला.
3 पॉईंट आपण कव्हर केले, ए बी सी. डी पॉईंट बघा, हाऊस रेंट अलाउन्स. हाऊस रेंट अलाउन्सला मराठीमध्ये म्हटलं जातं घरभाडे भत्ता, त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही आहे. ₹30,000 पर मंथ अँड रेंट पेड बाय समीर 84,000 पर ॲनम. बघू हाऊस रेंट अलाउन्सचं काय केले, असे एक पॉईंट सुटलेला आहे, चेक करा. जो कमिशन आहे तो कमिशन कमिशनचा जो पॉईंट आहे तो बघतो 10,000. ठीक, कमिशन 10,000. ते कमिशन 10,000 इथं त्यांनी दिलेलं आहे. कमिशन दिलेलं आहे 10,000. ते पण इथं रेकॉर्ड करून घेतलं आपण. कमिशन ₹10,000. ठीक. हाऊस रेंट अलाउन्स इथपर्यंत आलो तर आपण 1,56,000. चेक करा हाऊस रेंट अलाउन्स किती इथे दिलेलं आहे. हाऊस रेंट अलाउन्स ₹13,000 पर मंथ, रेंट पेड बाय समीर 84,000. आधी बघू आपण हाऊस रेंट अलाउन्स 13,000 पर मंथ इंटू 12 मंथ 1,56,000 लेस हाऊस रेंट अलाउन्स म्हणून तुम्हाला एक्झम्पशन मिळणार. लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 1013(8) नोट नंबर 1. हे जे एक्झम्पशन आहे ते आपण सगळ्यात शेवटी डिस्कस करणार. हा पॉईंट आपला पेंडिंग राहिला. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढे बघू काय सांगितले. पुढं आहे car. He has been provided with 200cc car along with the driver for both private and personal use. एम्प्लॉयरने काय केलं आहे, त्याला एक कार प्रोव्हाइड केली. ते कारची कॅपॅसिटी किती आहे 200cc आणि एक्सपेन्सेस बॉर्न बाय एम्प्लॉयर. ठीक आहे, कारचं पण व्हॅल्युएशन तुम्हाला इन्कम टॅक्सचे जे व्हॅल्युएशन रूल आहे त्यानुसार करावं लागेल. कार फॅसिलिटी नोट नंबर 2 हा पण पॉईंट मी पेंडिंग ठेवतोय. तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा ते आपण नंतर बघू. पुढे चला. एम्प्लॉयर अँड हिज कॉन्ट्रीब्युशन टू रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड 14%. प्रोव्हिडंट फंडला कॉन्ट्रीब्युशन किती एम्प्लॉयरचं 14%. चेक करा. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड 40% ऑफ सॅलरी. सॅलरी किती तुमची इकडे चेक करा. ही बघा सॅलरी तुमची, सॅलरी ₹6 लाख. 14% ऑफ 6 लाख 84,000 लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 10 नोट नंबर 3. याच्यावरती पण आपण नंतर येऊ, कारण कॅल्क्युलेशन इन्व्हॉल्व आहे म्हणून त्याच्यावरती वेळ घालायचा नाही. एक्झाममध्ये पण तुम्ही असंच करायचं आहे. पुढं चला. इंटरेस्ट ऑन अक्युमुलेटेड बॅलन्सेस ऑफ RPF 13% पर ॲनम 16,000. हे जे रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसे पडलेले आहे तुमचे, त्याच्यावरती इंटरेस्ट किती मिळतं आहे 13%. त्याच्यामधून पण तुम्हाला एक्झम्पशन मिळणार आहे का इन्कम टॅक्सच्या नियमानुसार माफी मिळणार आहे. इंटरेस्ट ऑन रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड 13%, अमाऊंट किती आहे 16,000. आता याच्यातून तुम्हाला एक्झम्पशन मिळणार आहे. कितीचं एक्झम्पशन मिळणार आहे चेक करा. हे बघा, दिसतं इथं. इंटरेस्ट क्रेडिटेड टू एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू रेकग्नाइज प्रोव्हिडंट फंड एक्झम्पशन किती आहे 9.5%. ठीक आहे, लेस एक्झम्पशन ॲट 9.5% अंडर सेक्शन 10. कितीचं एक्झम्पशन मिळतं आहे 9.5%चं. तुमचा इंटरेस्टचा रेट किती रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड म्हणतात 13%. 13%साठी ₹16,000 तर 9.5%साठी किती. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 9.5 इंटू 16,000 डिवायडेड बाय 13. तुमचं एक्झम्पशन आलेलं आहे 11,692. 16,000 मायनस 11,692 तुमची टॅक्सेबल अमाऊंट आलेली आहे इंटरेस्ट ऑन रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडची 4,308. डन. याचा अर्थ काय झाला, इंटरेस्ट ऑन रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडला एक्झम्पशन किती आहे 9.5. ठीक आहे, इंटरेस्ट रेट इथं काही पण असू द्या. पुढे चला. ही हॅज पेड प्रोफेशनल टॅक्स 2,500. दरवर्षी काय केलं जातं तुमचे
प्रोफेशनल टॅक्स जो आहे तो दर महिन्याला कापला जातो तुमचे 175 आणि 200 रुपयाप्रमाणे, आणि टोटल वर्षभराचे 2,500 रुपये कापले जातात. ठीक आहे, बघू आपण, चेक करा. या ठिकाणी तुमचे जे आयटम होते ते संपलेले इथपर्यंत 8पर्यंत. ग्रॉस सॅलरी, ठीक आहे, लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 16. कोणते डिडक्शन मिळतात? एक मिळतं स्टँडर्ड डिडक्शन. इथं बघा 9 नंबरच्या पॉईंटमध्ये डिडक्शन्स आहे. स्टँडर्ड डिडक्शन हे जे फ्लॅट डिडक्शन आहे ते किती आहे? 15,000. लक्षात ठेवायचं आहे. ग्रॉस सॅलरीमधून 2 डिडक्शन मिळतील. एक आहे स्टँडर्ड डिडक्शन 15,000 आणि दुसरं आहे प्रोफेशनल टॅक्स पेड, जो आत्ता तुम्ही बघितला 2500 रुपये. ठीक आहे, 2500 रुपये हे दोन्ही मायनस होतील. टोटल किती झाले? 50,000, 2,500. टोटल डिडक्शन किती मिळालं ग्रॉस सॅलरीमधून? 52,500. तुमची नेट टॅक्सेबल सॅलरी त्याच्यातून येईल. ग्रॉस सॅलरी मायनस डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 इज इक्वल टू नेट सॅलरी. ठीक आहे, हा झाला तुमचा पूर्ण सोल्युशनचा स्ट्रक्चर. आता ज्यावेळी आपण सॉल्व करत होतो त्यावेळी आपण 3 आयटम सोडून पुढे आलो होतो. कोणकोणते? एक आहे HRA, एक आहे कार फॅसिलिटी, आणि एक आहे एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. याचं एक्झम्पशन आपण पेंडिंग सोडलेलं होतं. आता ते एक्झम्पशन आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, बघा, हाऊस रेंट अलाउन्स हा एक अलाउन्स आहे मॉनिटरी स्वरूपामधला. त्याचं एक्झम्पशन कॅल्क्युलेट कसं केलं जातं ते आपल्याला बघायचं आहे. काळजीपूर्वक लक्ष द्या. ठीक, नोट नंबर 1, हाऊस रेंट अलाउन्सचं एक्झम्पशन. ठीक, हाऊस रेंट अलाउंट एक्झम्पशन अंडर सेक्शन 10(13)A, सेक्शन 10(13)A. तुम्हाला लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, नॉलेजसाठी सांगितलं. आता ह्या ठिकाणी एक्झम्पशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं नोट्समध्ये पण लिहिलेलं आहे, एकदा तुम्हाला दाखवून पण देतो, चेक करा. हाऊस रेंट अलाउन्स एक्झम्पशन लिमिट. एक्झम्पशन किती मिळेल? लोअर ऑफ द फॉलोइंग: ॲक्च्युअल HRA रिसिव्ड, नंबर 2 रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी, 14% ऑफ सॅलरी. आणि जर जो एम्प्लॉई मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बँगलोरमधला असेल, बँगलोर तर नाही याच्यामध्ये पण ठीक आहे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता म्हणजे MD मधला असेल तर 50% ऑफ सॅलरी. आता ह्या ठिकाणी सॅलरी म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय सॅलरी? फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ एक्झम्पशन ऑफ HRA, सॅलरी इज इक्वल टू बेसिक प्लस DA फॉर्मिंग पार्ट ऑफ सॅलरी प्लस पर्सेंटेज कमिशन. खूप काळजीपूर्वक आपण लक्षात घ्यायचं आहे. याचं महत्त्व काय ते तुम्हाला आता समजेल. सोल्युशनमध्ये या, चेक करा. एक्झम्पशन ऑफ HRA लोअर ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, ॲक्च्युअल HRA रिसिव्ड 1,56,000 ऑलरेडी आपण बघितलं आहे. चेक करा, इथं बघा 1,56,000 तुमचा HRA आहे. हाऊस रेंट अलाउन्स ॲक्च्युअल HRA रिसिव्ड. नेक्स्ट, रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. रेंट किती पे केले तुम्ही? चेक करा, प्रॉब्लेममध्ये दिसतंय का? रेंट पेड बाय समीर 84,000 पर एनम. ठीक आहे, रेंट पेड 84,000 मायनस 10% ऑफ सॅलरी. सॅलरी म्हणजे काय? सॅलरी फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ हाऊस रेंट अलाउन्स एक्झम्पशन इज इक्वल टू सॅलरी इज इक्वल टू बेसिक प्लस DA फॉर्मिंग पार्ट फॉर द पर्पज ऑफ रिटायरमेंट बेनिफिट प्लस पर्सेंटेज कमिशन. ठीक आहे, बेसिक सॅलरी माझी किती आहे? 6 लाख. DA काही दिला आहे का? प्रॉब्लेममध्ये चेक करा. ही बघ, ही तुमची बेसिक सॅलरी. ठीक, DA कुठं दिसतोय का? नाही आहे, 0. पर्सेंटेज कमिशन. ठीक आहे, इथं बघा कमिशन दिलंय, चेक करा, दिसतंय का? किती कमिशन? 10,000. घेऊ का इथं कमिशन? काही लोक इथं लिहितील 10,000, त्यांचा आन्सर येईल 10 लाख, 6 लाख 10,000. आन्सर रॉंग. का रॉंग? हे कमिशन कोणतं आहे? हे कमिशन आहे फिक्स्ड कमिशन. इथं कुठं म्हटलंय का ब्रॅकेटमध्ये कमिशन इज पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हर, कमिशन इज पर्सेंटेज ऑफ डॅश डॅश? कुठंही पर्सेंटेजचा उल्लेख नाही आहे. हे फिक्स्ड कमिशन आहे, तुमच्या प्रॉब्लेममध्ये येणार नाही. इथं कोणतं म्हटलंय बघा, चेक करा, पर्सेंटेज कमिशन 0. आन्सर किती आलं? 6 लाख. ठीक,
Exemption, lower of the following: actual HRS will be 1,50,000, rent paid minus 10% of salary. Rent paid किती 84,000 minus 10% of salary. 6 लाखच्या 10% किती येतो 60,000. 84,000 minus 60,000 आन्सर आलेला आहे 24,000. थर्ड पॉईंट 40% ऑफ सॅलरी. आधीच बोललो होतो. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता जर तुमची सिटी असेल एम्प्लॉईची तर 50% ऑफ सॅलरी. मला सांगा हा जो व्यक्ती आहे हा कुठला आहे? समीर नाशिकचा आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाताचा आहे का? नाही आहे. असतं तर किती घेतलं असतं? 50% ऑफ सॅलरी. तो नाशिकचा आहे, नाशिकचा आहे म्हणून किती घ्यायचं आहे? 40% ऑफ सॅलरी. 6 लाख सॅलरी, ही बाई सॅलरी इंटू 40%, 2,40,000. लोअर ऑफ द फॉलोइंग, या तिघांपैकी लोअर कोणतं आहे? 24,000. एक्झम्पशन 24,000 फॉर द पर्पज ऑफ HRA, हाऊस रेंट अलाउन्स. नोट नंबर 1 एक्झम्पशन आलेला आहे 24,000. हाऊस रेंट अलाउन्स 30,000 इंटू 12, 1,50,000 लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 1013A. नोट नंबर 1 मध्ये आलेले आहे आन्सर 24,000. 1,56,000 मायनस 24,000 आन्सर आलेले आहे 1,32,000 टॅक्सेबल हाऊस रेंट अलाउन्स. क्लिअर आहे? ठीक आहे. पहिला जो पेंडिंग पॉईंट होता एक्झम्पशनचा तो क्लिअर केला. पुढं आहे कार फॅसिलिटी. कार फॅसिलिटी म्हणजे तुमच्या एम्प्लॉयरनी तुम्हाला जी कार दिलेली आहे तिला पण सॅलरी मानलं जाईल आणि त्या कारचं व्हॅल्युएशन कसं करायचं ते तुमच्या व्हॅल्युएशन रूल्समध्ये सांगितले आहे इन्कम टॅक्सच्या. आपण चेक करू कारचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलं जातं. ठीक आहे, या सांगतो तुम्हाला. चेक करा पॉईंट नंबर 13 व्यवस्थित चेक करा. व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार. मोटर कारचं व्हॅल्युएशन कशावरती डिपेंड राहतं? एक आहे त्या इंजिनची कॅपॅसिटी किती. मोटर कारचं जे इंजिन आहे ते इंजिनची क्युबिक कॅपॅसिटी, जसं आपण इलेक्ट्रिसिटी हॉर्स पॉवरमध्ये मोजतो पॉवर, त्या पद्धतीने इंजिनची कॅपॅसिटी क्युबिक कॅपॅसिटीमध्ये मोजली जाते CC. आणि तुमची कार जी आहे ती कोणाच्या मालकीची, त्या कारचा वापर कशासाठी केला जातोय, त्याचे रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस कोण बॉर करत आहे, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून आपण व्हॅल्युएशन करतो. जर कार ही एम्प्लॉयरच्या मालकीची असेल आणि रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस म्हणजे पेट्रोल पाण्याचा खर्च पण कोण देत आहे? एम्प्लॉयर देतोय. आणि कार ऑफिशियल आणि प्रायव्हेट दोन्ही यूजसाठी वापरली जाते, तर त्या कारचं व्हॅल्युएशन राहील 1,800 + 900 आणि 2,400 + 900 पर मंथ. जर 1,600 cc पेक्षा जास्त 1,600 cc पर्यंतची कार असेल तर 1,800 + 900 आणि 1,600 पेक्षा जास्त सीसीची कॅपॅसिटी असेल इंजिनची तर 2,400 + 900. आता ह्या ठिकाणी हे जे 900 रुपये ॲड होत आहे ना, हे काय ॲड होत आहे? पर मंथचे ड्रायव्हर प्रोव्हाइडेड असेल तर. ड्रायव्हरला टेक्निकली चॉफर असं पण म्हटलं जातं. ठीक आहे, ड्रायव्हर जर प्रोव्हाइड केलेला असेल तर 900 रुपये ॲड होतात. जर ड्रायव्हर प्रोव्हाइड केलेला नसेल तर 900 रुपये ॲड होणार नाही. चेक करा आपली केस, प्रॉब्लेम चेक करा, ई पॉईंट चेक करा. प्रोव्हाइडेड विथ 200 cc कार. ठीक आहे, 200 cc कार. या नोट नंबर 2 वरती 200 का 2000 हे क्लिअर करून घेऊ. 2000 cc कार. ठीक आहे, चेक करा. व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार. कशा पद्धतीने मोटर कारचं व्हॅल्युएशन केलं तर ही जी तुमची मोटर आहे या मोटरचं व्हॅल्युएशन कसं केलं जाईल चेक करा. पॉईंट नंबर 1, कार इज ओन्ड बाय एम्प्लॉयर. रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस चेक करा प्रॉब्लेममध्ये. इथं बघा एक्सपेन्सेस बॉर्न बाय एम्प्लॉयर म्हणजे कंपनीने एक्सपेन्सेस पेड केलेले. रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस ऑफ द कार आर पेड बाय कंपनी. आणि कार इज यूज्ड. कार कशासाठी यूज केली जाते बघा, पर्सनल आणि ऑफिशियल पर्पज दोन्हींसाठी. लक्षात घ्या. कार इज यूज्ड बाय समीर जो एम्प्लॉई आहे फॉर बोथ प्रायव्हेट अँड ऑफिशियल यूज. इथं चेक करा काय या तीनही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या पाहिजे. कार ओनरच्या मालकीची आहे, रनिंग मेंटेनन्स एक्सपेन्सेस पण ओनर देतोय म्हणजे एम्प्लॉयर देतोय, आणि कार ऑफिशियल आणि प्रायव्हेट दोन्ही गोष्टींसाठी वापरली जाते. आणि त्या कारच्या इंजिनची कॅपॅसिटी किती आहे? आपल्या केसमध्ये इंजिनची कॅपॅसिटी किती चेक करा, 2000 cc. समजतंय का? 2000
सी सीची कार आहे, म्हणजेच काय आहे चेक करा. ग्रेटर दॅन 1600 सी सी व्हॅल्युएशन किती राहील 2400 प्लस 900. ड्रायव्हर दिलाय का चेक करा. इथं बघा दिसतोय का, अलॉंग विथ ड्रायव्हर प्रोव्हाइड केलाय म्हणजे काय येईल 2400 प्लस 900. इथं बघा व्हॅल्यू ऑफ कार इज इक्वल टू 2400 पर मंथ प्लस 900 पर मंथ. ड्रायव्हर प्रोव्हाइडेड 900 रुपये कसले ड्रायव्हरचे समजते प्रोव्हाइडेड. किती आले 3300 पर मंथ. वर्षात किती महिने असतात 12 मंथ. ॲन्सर आलेला आहे 39,600. जर इथं हा पॉईंट रिमूव्ह केला, हा ड्रायव्हरचा पॉईंट जर रिमूव्ह केला, लक्षात येते का तुमच्या, हा ड्रायव्हरचा पॉईंट जर रिमूव्ह केला इथून तर तुमचा ॲन्सर चेंज होईल. समजतंय का. इथं 900 येणार नाही, मग 2400 गुणिले 12 जे काय राहील ते ॲन्सर इथे येईल 2400 इंटू 12. पण आपल्या केसमध्ये इथं ड्रायव्हर प्रोव्हाइड केलेला आहे, जो एम्प्लॉई आहे त्याला ड्रायव्हर पण दिलेला आहे म्हणून 900 रुपये ॲड झालेले आहे. 2400 प्लस 900 पर मंथ 3300 पर मंथ इंटू 12 मंथ. ॲन्सर आलेला आहे 39,600. व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार. लिहा मग त्याच्यामध्ये लिहून काढा. मोटर कार फॅसिलिटी नोट नंबर 2 39,600. जो दुसरा पेंडिंग पॉईंट होता तो आपण कव्हर केला. आता लास्ट पेंडिंग पॉईंट, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड 14% ऑफ सॅलरी 14% ऑफ 6,84,000 लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 10 नोट नंबर 3. किती एक्झम्पशन मिळतं चेक करा. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड चेक करा. पॉईंट नंबर 2, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड एक्झम्पशन आहे 12% ऑफ सॅलरी. आणि व्हॉट डू मीन बाय सॅलरी तर स्टार मारून करून बघा. सॅलरी इज इक्वल टू बेसिक प्लस DA फॉर्मिंग पार्ट ऑफ सॅलरी प्लस पर्सेंटेज कमिशन. सेम जसं HRA कॅल्क्युलेशनसाठी सॅलरीचा मिनिंग आहे त्याच पद्धतीचं मिनिंग या ठिकाणी आहे. किती एक्झम्पशन आहे 12% ऑफ सॅलरी. नोट नंबर 3. नोट नंबर 3. Note number 3, exemption for employers contribution to recognize provident fund किती मिळतं 12% of salary. What do you mean by salary? Basic plus DA forming part for the purpose of retirement benefit plus percentage commission. किती आहे बेसिक सॅलरी किती, सेम पद्धतीने वरती जे आलेले तेच येणार आन्सर. इथं बघा आपण केलेलं ऑलरेडी. बघा बेसिक सॅलरी किती आहे 6 लाख. DA फॉर्मिंग पार्ट काही दिलं आहे का, डिअरनेस अलाउन्स काही नाही 0. आणि पर्सेंटेज कमिशन काहीच नाही आहे 0. कमिशन आहे पण ते कोणतं फिक्स्ड कमिशन आहे, पर्सेंटेजवालं नाही आहे. म्हणून तुमची सॅलरी किती आली त्या एक्झम्पशन कॅल्क्युलेशनसाठी 6 लाख रुपीज. 6 लाख इंटू लिमिट किती एक्झम्पशनचं 12%. एक्झम्पशन आलेलं आहे तुमचं 72,000. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंडसाठी एक्झम्पशन किती आलं आहे 72,000. Employers contribution to recognize provident fund 84,000 less exemption under section 10 नोट नंबर 3 मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे ते आलेला आहे 72,000. 72,000 84,000 मायनस 72,000 टॅक्सेबल एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड आलं 12,000. समजतंय. सगळे पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. आता आपल्याला टोटल मारून फक्त फायनल आन्सर काढायचं आहे. 6 लाख प्लस 20,000 प्लस 3360 प्लस 10,000 प्लस 1,32,000 प्लस 39,600 प्लस 12,000 प्लस 4,308. तुमची ग्रॉस सॅलरी आलेली आहे 82,000 8,21,268 लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 52,500 8,21,268 मायनस 52,500. तुमची नेट टॅक्सेबल सॅलरी आलेली आहे 7,68,768. 768 7 मार्क्स. क्लिअर आहे. हे जे HRAचं कॅल्क्युलेशन आहे इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये 100% येणार आहेच.
मोटर कारचं जे व्हॅल्युएशन आहे एक्झाममध्ये 100% येणार आहेच. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड याचं एक्झामचं कॅल्क्युलेशन एक्झाममध्ये येणार आहेच. ठीक आहे. आणि टोटल टॅक्सेबल इन्कमच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा मेजर कंपोनंट हा सॅलरी कॅल्क्युलेशनचाच असतो. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल, बेनिफिट होईल तुम्हाला नक्की, अशी मला गॅरंटी आहे. आणि हे जे एक्झामशनचं शीट आहे, हे मी बनवलेलं आहे. यामध्ये सगळे जे लिमिट्स आहे ते मी एक पेजवरती तुम्हाला दिलेलं आहे. बघा, HRAचं एक्झाम्शन आहे, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन आहे, गिफ्ट आहे, लॅपटॉप आहे, अकोमोडेशनचा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो पण इथं लिहिलेला आहे. या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये कमेंट लिहा, मी तुम्हाला त्या नोट्स शेअर करेल. इथं फॉर्मॅट वगैरे पण लिहिलेलं आहे बघा, इथंच मग सगळं दिलेलं आहे. इथं बघा, ग्रॉस सॅलरी, लेस स्टँडर्ड डिडक्शन, प्रोफेशनल टॅक्स, स्टँडर्ड डिडक्शन 50,000, नेट टॅक्सेबल सॅलरी. आणि इथे खाली एक एक्झाम्पल पण लिहिलेलं आहे की HRA कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे. लेक्चर बेनिफिशियल वाटलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि इतर कॉलेजचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बेनिफिट पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे.